कोकण किनारपट्टीवरची मासेमारी आजपासून 2 महिन्यांसाठी या ठिकाणी बंद असणार आहे। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरामध्ये आपण आलेलो आहोत। मी बघू शकता की मोठ्या संख्येनं या नौका जे आहेत त्या किनाऱ्यावरती विसावलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी ही व्हिज्युअल्स दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत। समुद्रात खोल मच्छीमारीसाठी गेले 6 ते 7 महिने धडपडणारा मच्छीमार अखेर या ठिकाणी बंदरात आलेला पाहायला मिळतो आहे। माशांच्या प्रजनन कालावधीसाठी या ठिकाणी मत्स्य विभाग आणि राज्य सरकार 2 महिन्यांसाठी मच्छीमारी बंदीचे आदेश या ठिकाणी काढत असते आणि त्याचनुसार आजपासून 31 जुलैपर्यंत म्हणजे 2 महिने मच्छीमारी जी आहे ती बंद असणार आहे। आणि त्याचमुळे सध्या मच्छीमार जो आहे तो या ठिकाणी बंदरात विसावलेला पाहायला मिळतो आहे। रायगडपासून ते अगदी तळ कोकणापर्यंतचा मच्छीमारी जी आहे त्याला आजपासून ब्रेक लागलेला पाहायला मिळतो आहे। आपण सध्या मिरकरवाडा बंदरावरती आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येनं सध्या किनाऱ्यावरती किंवा बंदरामध्ये या मच्छीमारी बोटी विसावलेल्या आहेत। पुढील 2 महिने मच्छीमारी हंगाम हा बंद राहणार आहे। राज्य सरकारनं या संदर्भातले आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। राज्याच्या जलद क्षेत्रामध्ये मच्छीमारीला या ठिकाणी बंदी असणार आहे। त्यामुळे खवय्यांना आता सुक्या मच्छीवरती ताव मारायला लागणार आहे। आपण ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करतोय की मोठ्या संख्येनं सध्या मच्छीमारी ज्या नौका आहेत त्या किनाऱ्याला विसावलेल्या आहेत आणि त्यामुळे पुढचे 2 महिने हे मच्छीमारीसाठी बंदी आदेश असणार आहेत। जर समुद्रामध्ये कोणी जायचा प्रयत्न केला तर त्या संबंधित मच्छीमाराच्या बोटीवरती आणि मच्छीमारावरती सुद्धा कडक कारवाईचे आदेश या ठिकाणी राज्य सरकारकडून देण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।